नमस्कार मंडळी, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येकजण देवाची पूजा करत असतो. प्रत्येकाचे भक्ती करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात, पण श्रद्धा तीच असते. बघा, आपण अनेक जण देवघरामध्ये कलश स्थापना करत असतो. अनेकदा त्या कलशामध्ये नारळाला कोंब येत असतो. नारळाला कोंब येणे शुभ असतं की अशुभ असतं? त्या कोंब आलेल्या नारळाचं काय करावं, कलश स्थापना कधी करावी व कशी करावी, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, हिंदू धर्मानुसार कलश हा अत्यंत पवित्र मानला जातो. कलशामध्ये ठेवलेला नारळ म्हणजे जीवन, ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक असतो. आणि कधी कधी कलशातील नारळाला कोंब येत असतो. आणि जर तुमच्या घरी असं झाले असेल तर बघा, हा एक साधा योगायोग नाही. आणि आपण देवघरात जो कलश ठेवतो तो फक्त एक सजावट नाही, तर ते माता लक्ष्मी आणि नारायणाचे दिव्य रूपाचे प्रतीक मानले जाते. कलशामध्ये भरलेले पाणी हे सृष्टीतील जीवनाचे प्रतीक असते. त्यावर ठेवलेला नारळ आणि आंब्याच्या पानामुळे तो पूर्णत्व आणि समृद्धीचे चिन्ह बनतो. आणि यामुळेच कलशाला लक्ष्मी नारायणाचे प्रतीक मानले जाते. माता लक्ष्मी ही धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवता आहे. तर भगवान नारायण हे सृष्टीचे पालनकर्ता मानले जातात. त्यामुळे आपण देवघरात कलश स्थापना करत असतो. विशेष म्हणजे पूजा, व्रत किंवा शुभ कार्यामध्ये आपण कलश स्थापना करत असतो. म्हणजे आपण ज्या ठिकाणी पूजा मांडत असतो त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा, सुख, समृद्धी येत असते. आणि म्हणूनच प्रत्येक धार्मिक विधीत कलशाला केंद्रस्थानी स्थान दिले जाते. आता बघा, कलश स्थापना कधी करावा, तर कलश स्थापना पौर्णिमा, शुक्रवार किंवा मंगळवारी करावा. तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या तांब्याखाली तांदूळ ठेवायचे आहेत. आणि त्या तांदळावर आपल्याला तांब्या ठेवायचा आहे. आणि त्या तांब्याला लोकरीच्या दोऱ्याने 3 किंवा 7 वेळा आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे. त्यात 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि पाणी भरायचं आहे. त्यावर स्वच्छ आणि न तडकलेला नारळ ठेवायचा आहे. नारळावर पाण्याने स्वास्तिक काढायचं आहे. लक्ष्मी नारायणाचं मंत्र म्हणायचं आहे. ओम श्री लक्ष्मी नारायणाय या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. तर आता बघा, आपल्याला नारळातले पाणी कधी बदलायचे आहे. दर मंगळवारी किंवा शुक्रवारी कलशातील पाणी आपल्याला बदलायचे आहे. आणि तांदूळ आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला बदलायचे आहेत. पाणी बदलताना ते पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये थोडंसं शिंपडायचं आहे. आणि उरलेलं पाणी तुळशीच्या झाडाला टाकायचं आहे, किंवा मग तुम्ही इतर कोणत्याही झाडाला ते पाणी टाकू शकता. आणि बघा, आपल्याला कलशाची रोज पूजा, सेवा करायची आहे. फक्त कलश मांडला म्हणून मांडायचा आणि त्याची पूजा करायची नाही असे चालणार नाही. आपण रोज त्याची सेवा केली, पूजा केली तरच त्याचे फळ आपल्याला मिळेल. कलशाला हळदी, कुंकू, फूल, अक्षता अर्पण करून धूप दीप ओवाळायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला कलशाची सेवा रोज करायची आहे. आता बघा, कलशातील नारळाला कधी कधी कोंब येत असतो. नारळाला कोंब येणे हे अत्यंत शुभ मानले जाते. जेव्हा या नारळाला कोंब फुटतो तेव्हा तो नवीन जीवनाची सुरुवात, वाढ आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. याचा अर्थ असा होतो की आपल्या घरावर माता लक्ष्मीची कृपा आहे आणि भगवान नारायण यांचे आशीर्वाद लाभत आहेत. जेव्हा नारळाला कोंब येत असतो तेव्हा आपल्या घरात चांगले दिवस येण्याचे संकेत आपल्याला मिळत असतात. आता बघा, कोंब आलेले नारळाचं काय करायचं. नारळ आपल्याला फेकून द्यायचा नाही. आपल्या घराबाहेर किंवा शेतात तुम्हाला ज्या ठिकाणी जागा असेल त्या ठिकाणी ते नारळ लावून त्याचे झाड तयार करायचे आहे. अशा पद्धतीने कलशातील नारळाची काळजी आपल्याला घ्यायची आहे. अशा प्रकारे श्रद्धेने आणि आदराने या कलशाची सेवा आपल्याला करायची आहे. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा नेहमी आपल्या घरावर राहील. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.